सध्या मराठी शाळेमध्ये काय चाललंय, कसं चाललंय? मराठी म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये सांगितलं ना, तर आत्ताच्या काळामध्ये शिक्षक संख्या ही खूप घटत चाललेली आहे. एक शिक्षक आणि 4-4 वर्ग सांभाळायचे. तुमची जर्नी कशी राहिली मागच्या याच्यामध्ये? मी शाळा जी स्टार्ट केली ना, सोनाव्याला जिल्हा परिषद शाळा, तर तिथे ती शाळा मी झाडाखाली चालू केली. पण तेव्हा मानधन फक्त 1,000 रुपये होतं. 1,000 रुपये फक्त मानधन होतं, पण मला आवड होती शिक्षणाची. हो, अगदी मला तेव्हा बसायला खुर्ची सुद्धा नव्हती. जो व्यक्ती ज्याच्यात चांगला आहे त्याला त्याच्यात जर आपण सपोर्ट केला तर ती मुलं पुढे जाऊ शकतात, असं माझं म्हणणं आहे. बरोबर, मुलांमध्ये गुण आहेत, पण तेव्हा ती 10वी 12वीला जातात ना, 11वी 12वी बदल घडतो. तेव्हा बदल घडतो. पण म्हणजे त्यांना मग असं की त्यांना मग समज येते की आपण पुढे गेलो तर आपल्याला खर्च, मग आपल्याला पैसे नाहीत, आणि मग म्हणून मग ती असे रोजगाराकडे वगैरे वळतात. आणि मग त्याच्यामुळे मग त्यांचं ते तिथे जे गुण असतात ते तिथेच बंद होतात. याच्यामध्ये तुमचा काय दृष्टिकोन राहिला, आई बाप आणि ग्रामीण शिक्षण आणि विद्यार्थी? 50% पालक जे असे आहेत ना, की त्यांना असं वाटत असते मनापासून की आपला मुलगा पुढे जावा, असं शिकावा, मोठावा, पुढे जावं असं. पण ज्या 50% मध्ये जे म्हणजे काही पालक आहेत ना, त्यांना असं वाटते त्यांची 25% मुलंही पुढे जातात आणि 25% मुलं मागे जातात. आणि मग चांगली बुद्धिमत्तेची मुलं अशी 10वी 12वी किंवा 10वीच्या याच्यामध्ये किंवा 11वी 12वी नंतर ती शाळा सोडून ना कंपनीमध्ये वगैरे असं पैसे कमवण्यासाठी. आपल्या ग्रामीण विभागाच्या शाळांमध्ये असा काय बदल हवा का जे शहरी शाळा ज्या आहेत त्यांच्याबरोबर ते कॉम्पिटिशन देऊ शकतील? आज आपण कांद्रेमुरे शाळेत आहोत. आपल्या बरोबर आहेत प्रमुख शिक्षक मोहन लाखात सर. आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत, ज्याच्यामध्ये सध्या मराठी शाळेमध्ये काय चाललंय, कसं चाललंय, सर तुम्ही बोलू शकता. मराठी म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये सांगितलं ना, तर आत्ताच्या काळामध्ये शिक्षक संख्या ही खूप घटत चाललेली आहे. एक शिक्षक आणि 4-4 वर्ग सांभाळायचे, आणि प्रशासनाची भरपूर कामं म्हणजे अशैक्षणिक कामांचा ताण शिक्षकाला ओढावा लागतो. त्याच्यामुळे गुणवत्ता ढासळली असं सांगता येणार नाही. गुणवत्ता आहे या मुलांमध्ये, पण शिक्षकाला ती गुणवत्ता विद्यार्थ्यांमधून काढण्यासाठी त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचताच येत नाही. म्हणजे पूर्ण दिवस आहे ना, तो शिक्षकाचा या कामांमध्ये गुंतून गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा त्याच्या ज्या म्हणजे अंगात गुण असतील किंवा शैक्षणिक गुणवत्ता त्याची वाढवण्यासाठी म्हणजे शिक्षकाचा जो कल असतो ना, तो कमी, म्हणजे त्याला वेळच कमी मिळते असं मला सांगतो. ते तर आहे. मी पण 15 वर्ष झाले, खऱ्या अर्थाने 15 वर्ष झाले मी शिकवते. आमचंही तेच चालतं की कॉलेजची कामं आम्हाला एवढी असतात की आपल्याला विद्यार्थ्यांबरोबर जर काही करायचं असेल तर आपण ते करूच शकत नाहीयेत. बरोबर. पण मग आता तुम्ही कांद्रेमुरे शाळेतून, माझ्या मते तुमची जर्नी कशी राहिली मागच्या याच्यामध्ये? मी शाळा जी स्टार्ट केली ना, सोनाव्याला जिल्हा परिषद शाळा, तर तिथे ती शाळा मी झाडाखाली चालू केली. झाडाखाली तुम्ही चालू केली शाळा? बोरीचा पाडा हा एक पाडा आहे, ते अतिदुर्गम भाग आहे सोनाव्यातला. तिथली मुलं शाळेत जात नव्हती आणि पालक पण तिकडे तेवढे शैक्षणिक याच्यामध्ये नव्हते, म्हणजे शिक्षणाची अनास्था होती पालकांमध्ये. आणि मग ती मुलं अशीच रानाडोंगरामध्ये फिरायची. शिक्षक सफेद कपड्यामध्ये एखादा माणूस बघितला तर ते घाबरून पळून जायचे शिक्षकाला. मग असं 12वी नंतर ते एक स्कीम आली, वस्ती शाळा, म्हणजे जिथे वस्ती तिथे शाळा. मुलं जर शाळेत जात नसतील तर त्या मुलांसाठी गावातलाच एक स्वयंसेवक नेमायचा आणि मग तिथे शाळा चालू करायची. तर तशी मी झाडाखाली शाळा चालू केली. पण तेव्हा मग तुम्ही म्हणजे गव्हर्नमेंटच्या हेल्पनी केलं का तुम्ही स्वतःच केलं? गव्हर्नमेंट म्हणजे ती स्कीम शासनाचीच होती, केंद्र शासनाची. पण तेव्हा मानधन फक्त 1,000 रुपये होतं. 1000 रुपयात म्हणजे तुम्ही काम चालू केलं? 1,000 रुपये फक्त मानधन होतं, पण मला आवड होती शिक्षणाची, शिकवण्याची. आणि त्याच्यामुळे मी मुलांमध्ये रोळलो. आणि ती मुलं अशी झाली ना, ती म्हणजे पहिल्या 1-2 वर्षातच ती म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घेऊन, ज्या आमच्या शालेय उपक्रम होतात ना, त्या उपक्रमामध्ये माझी शाळा तेव्हापासून म्हणजे यायला लागली. पुढे
मग समूह गायन सांगा, वक्तृत्व स्पर्धा सांगा, कथाकथन स्पर्धा सांगा, गायन स्पर्धा, ज्या वेगवेगळ्या स्पर्धा असताना त्या स्पर्धामधली ती मुलं पहिला नंबर काढायला लागली. त्याच्यामुळे मग त्या मुलांमध्ये ही गुणवत्ता आहे असं वाटलं. आणि मग हळूहळू पहिलीचा वर्ग, दुसरीचा वर्ग, तिसरी, मग ग्रामस्थांनी मला झोपडी बांधून दिली गवताच्या झोपडीमध्ये. ग्रामस्थांनी हो. झोपडी बांधून दिली तुम्हाला? हो, ग्रामस्थांनी झोपडी बांधलेली. त्या झोपडीमध्ये एक फळा आणि माझे 4 वर्ग. म्हणजे त्या एका झोपडीमध्ये एक फळ आणि 4 वर्ग तुम्ही शिकवत गवताची होता. झोपडी सुद्धा पावसाळ्यामध्ये एकदम म्हणजे ओळी होऊन जायची. शिकवलं कसं सर तुम्ही? तेच, पण मला माझ्यामध्ये एक दैवी शक्ती होती की काय होती ते मी पण आता म्हणजे असं की मी किती सहन केलं ते. म्हणजे आता तुम्हाला अक्षरशः- आठवत असेल का मी सुरुवात कशी हो, केली? अक्षरशः माझ्या डोळ्याला पाणी येते ते दिवस आठवल्यानंतर की मुलांना मी कसं बसवायचं. अगदी मुली थोड्या म्हणजे उंच वगैरे आणि त्यांना कपडे सुद्धा व्यवस्थित नव्हते तेव्हा. ते मला मी अजून बघतो, पण त्या मुलांमध्ये एवढी गुणवत्ता होती ना, तर ना गुणवत्ता होती. ते बघून हळूहळू ना म्हणजे शैक्षणिक उठावातून पैसे जमा करून मी वर्गखोली बांधून घेतली तिथे. म्हणजे तेव्हा तुम्ही सगळ्यांकडून म्हणजे मदत घेतली? मदत घेतली आणि त्या मदतीने एक मस्त वर्गखोली बांधली. त्या वर्गखोलीमध्ये वाटतं मग मस्त वाटायला लागलं थोडंच. नाही, पण त्याच्यासाठी एवढी मेहनत करावी लागली ना हो, सर? अगदी मला तेव्हा बसायला खुर्ची सुद्धा नव्हती शाळेमध्ये. ते म्हणूनच तुम्हाला सोनावा सोडताना त्रास झाला असेल खूप इकडे. खूप 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 अगदी महिला सुद्धा माझ्या गळ्यात गळा टाकून रडले. महिला सुद्धा म्हणजे एखादी महिला जेव्हा पुरुषाच्या गळ्यामध्ये गळा टाकते तेव्हा काहीतरी म्हणजे त्या प्रेम व्यक्तीने असेल. काहीतरी केलं असेल हो. म्हणून तर तेवढं आहे. मग आता कांद्रेबुरे सारख्या शाळेत आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? कांद्रेभुरी शाळेमध्ये जेव्हा मी आलो ना तेव्हा इथे म्हणजे इथलं जे मुलं बघितले ना ती खूप ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह आहेत ना मुलं भरपूर? हो, खूप ऍक्टिव्ह आणि म्हणजे त्यांच्यामध्ये खूप काही गुण आहेत. गुणवत्ता बघितली मी. वाचन लेखनामध्ये सुद्धा मुलं फार म्हणजे पुढे आहेत. त्याच्यामुळे फार म्हणजे मेहनत अशी या मुलांवरती करावी लागणार नाही असं मला वाटतं 2-4 दिवसामध्ये. पण ह्या विद्यार्थ्यांमध्ये काही जणांमध्ये तुम्ही असे गुण पाहिले असतील, तुमच्यामध्ये ते कोणकोणते गुण आहेत? हा, आता समजा भाषा वगैरे नाही ह्या मुलांची शुद्ध आहे. भाषा शुद्ध आहे. हा, आता म्हणजे समजा आमच्या आदिवासी भागामध्ये समजा वक्तृत्व स्पर्धेसाठी जर मुलगा उभा करायचा झाला तर त्याच्यासाठी खूप घासावं लागतं. मेहनत करावी लागते त्यांच्यामध्ये. खूप मेहनत म्हणजे खूप वेळा त्याला सांगावं लागते शाळा बोल, स्वच्छता असं बोल, शाला आणि शाळा शाळा असं, असं काही साला असं वगैरे शाला. बोलतात. हा, खूप म्हणजे त्यांच्यामध्ये ती भाषा तशी म्हणजे बोलली जाते. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मेहनत करावी लागते. अजून घरामध्ये म्हणजे गरिबी बोले काय त्यांच्याकडे शिक्षण. आता गरिबी असल्यामुळे शिक्षण आणि म्हणजे हे त्यांना महत्वाचं नसतं एवढं. त्यांना फक्त आजचा मजुरी करायची, उदरनिर्वाह कसा होईल, आपलं पोट कसं भरेल याकडेच जास्त कल असतो. पण सर माझं म्हणणं आहे की ह्या विद्यार्थ्यांमध्ये जर हे असेल तर गव्हर्नमेंटने काही इनिशिएटिव्ह घेऊन काही पुढे करावं ना त्या ज्यांच्यामध्ये आपल्याला दिसतंय का काहीतरी. आता जसं इथे एक मुलगा होता जो हे खेळत होता, बॅट बॉल खेळत होता. आता मी जेव्हा त्या मुलाला विचारलं, 7वीचा मुलगा आहे माझ्या मते तो मला बोलला की मला बॉलिंग पण येते, मला बॅटिंग पण येते, मला सगळंच येते. मग समजा अशा मुलाला तयार जर केलं आणि जर याच्यामध्ये ती गुणवत्ता असेल तर गव्हर्नमेंटने काय इनिशिएटिव्ह घ्यावं नाही? बरोबर. आता तशा योजना समजा शाळा स्तरावर वगैरे आता आमच्या स्पर्धा वगैरे असतात त्याच्यामधून जिल्हा लेवलला पण अशा मुलांची निवड केली जाते. पण ते तिथे निवड झाल्यानंतर मग तिथे पुढे काही होत नाही. आता मी जिथे बोरीच्या पाड्यामध्ये शाळेमध्ये होतो ना तिथे पण म्हणजे दरवर्षी मुलांची जिल्हा स्तरावर निवड व्हायची याच्यामध्ये. त्याच्या पुढे जायला जागाच पण त्या जिल्ह्याच्या नंतर तिथे मग निवड झाल्यानंतर एकदा त्याच्यावरच ठप्प. माझं म्हणणं सर तिथेच येतं. आता मी जवळजवळ खूप वर्ष झाले, तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहात, मी आहे, तुम्ही पाड्यांमध्ये किंवा आज गावच्या शाळांमध्ये करतात. मी जेव्हा शिक्षण क्षेत्राबद्दल पाहते ना, ऑलिम्पिक्स मध्ये येणारी मुलं कोण आहेत आपल्याकडे पण म्हणजे पाहिजे तसं त्यांना हे नाही, सपोर्ट नाही. जो सपोर्ट गरजेचा आहे तोच मुळात मिळत नाही. आणि मी पाहिलंय सर 2-3 वर्षापूर्वी मी माझ्या गावाला गेली होती. गावच्या मुलांमध्ये खूप बुद्धिमत्ता आहे. फक्त त्यांच्याकडून करून घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे आता मी ज्या शाळेवर होतो आता ती शाळा तर फार डोंगरातली आणि 100% आदिवासी आहे. तिथली मुलगी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिली आली. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिली आली. आणि मुळात आदिवासी दुर्गम विभाग. आदिवासी मुलगी एक ऋतू विवेक बरप असं नाव त्या पोरीचं आहे. काय पोरीचं ते म्हणजे पाठांतर आहे काय.
पण मग असं. आता समजा गव्हर्नमेंटने हाच इनिशिएटिव्ह घेऊन का जी मुबलक मुलं आहेत की समजा आपल्याला यांच्यात खूप क्वालिटी दिसते, त्यांना बघून बाकीची मुलं पण तर पुढे येतील ना. हो. आता एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही काय पाहिलं, गव्हर्नमेंटने काय इनिशिएटिव्ह घेतले ह्या मुलांसाठी? बरोबर. आता वेगवेगळ्या गुणांना समजा शाळा स्तरापर्यंत त्यांना वाव मिळतो. समजा आता पण त्याच्यानंतर इथे पण समजा इथे पण मुलं भरपूर तालुका पर्यंत पोचलेली आहेत असं तरी माझ्या म्हणजे लक्षात आलंय की आधीच्या रनिंग मध्ये वगैरे एक मुलगा होता इकडचा, खूप रनिंग करत होता. रनिंग मध्ये तो मला वाटतं तालुका स्तरावर पहिला आलेला. पण मग आता याच्या पुढे तो पुढे काय करतो? पुढे काय आता काय मी त्याची चौकशी नाही केली. म्हणजे आता तुमचं ठीक आहे, पण आता हेच माझं म्हणणं आहे का आपल्याला जर क्वालिटीवाली जनता दिसते तर त्यांच्या म्हणजे माझं हे वैयक्तिक मनापासून मत आहे का जो व्यक्ती ज्याच्यात चांगला आहे त्याला त्याच्यात जर आपण सपोर्ट केला तर ती मुलं पुढे जाऊ शकतात असं माझं म्हणणं आहे. असं तुम्हाला स्पेशल ट्रेनिंगची गरज नाही, कारण त्यांच्यामध्ये ती इच्छा मुळात आहे. तुम्हाला फक्त त्यांना एक सपोर्ट द्यायचा. मला ना एक असं दिसून आलं की समजा मुलांमध्ये गुण आहेत, पण तेव्हा ती 10वी 12वीला जातात ना, 11वी 12वी बदल घडतो. बदल घडतो. पण म्हणजे त्यांना मग असं की त्यांना मग समज येते की आपण पुढे गेलो तर आपल्याला खर्च, मग आपल्याला पैसे नाहीत, आणि मग म्हणून मग ती असे रोजगाराकडे वगैरे वळतात. आणि मग त्याच्यामुळे मग त्यांचं ते तिथे जे गुण असतात ते तिथेच बंद होतात. तिथे त्यांना जे काय करायचं असतं ते मग ते कामाला लागून मग तिथूनच त्यांचं जीवन सुरू होतं. अशी बरीच मुलं झालेली आहेत. तुमचा आज किती वर्षाचा अनुभव झाला ह्या क्षेत्रामध्ये? मला आता 21वं वर्ष चालू झाले. 21वं वर्ष. ह्या 21 वर्षांमध्ये असा एखादा प्रसंग जो तुम्हाला असं हे करतो की बाबा ही गोष्ट आहे जी माझ्या मनाला भरपूर लागलेली आहे, एक शिक्षक होण्याच्या नाते विद्यार्थ्यासाठी? बरोबर. मनाला लागलेल्या गोष्टी तर भरपूर आहेत. एक आता म्हणजे मी तसा खूप भावूक आहे. तर एक म्हणजे गावामध्ये ना एक आईला 2 जोडी मुली झाली, तर आणि ती 3 महिन्यानंतर आई वारली. आणि मग त्यांचे वडील ते गेले सोडून त्या मुलांना, आणि आजोबा आणि मामा होते. मग त्या मुलांना दुधासाठी पैसे वगैरे नाही. मग त्यावेळेस म्हणजे ते माझ्याकडे यायचे. मी सांगितलं नाही कोणाला, हे मी आत्ता सांगतोय. म्हणजे मग त्या दुधासाठी मी पैसे त्यांना द्यायचो. मग ती मुलं मोठी झाली, ती 2 जोडी मुले माझ्या शाळेत आल्यानंतर म्हणजे आता त्यांना आईचं प्रेम नाही मिळत, म्हणून मी त्यांना खूप प्रेमाने म्हणजे त्या 2 मुलांना सांभाळून घ्यायचो. तो मुलगाही अगदी माझ्या कडीवर यायचा असा. आणि तो मुलगा एवढा हुशार झाला ना, खूप हुशार झाला. त्याच्यानंतर तो 4थीला गेला. 4थीला गेल्यानंतर त्याला काहीतरी आजार झाला. मग त्या आजारानं त्यांनी दवाखान्यात नेल्यानंतर मी म्हणजे जेव्हा भेट घ्यायला जायचो ना, तेव्हा मग ते कसं अंधश्रद्धेमुळे मग ते असं करणी बुद्धभाता असं वगैरे ते सांगायचे मला, पण मला पटायचं नाही. मी सांगायचो, पण ते कसं खर्चाला घाबरायचे. त्या मुलाला रक्त कमी व्हायचं आणि दर महिन्याला त्याला रक्त चढवायचं असं डॉक्टरांनी सांगितलं. पण ते मला नंतर कळलं, आधी नाही कळलं. नंतर मग तो मुलगा म्हणजे खूप आजारी सिरियस झाल्यानंतर मग मी त्याला बघायला गेलो 11 साडे11च्या सुमारास, 12च्या सुमारास. तर मग तो खूप म्हणजे लास्ट स्टेपला असेल. तेव्हा मग मी त्याला हाक वगैरे मारली ना. मी सांगितलं की आपण लगेच दवाखान्यात निघू ना. माझी 4 व्हीलर पण होती वॅगनर. तर मग मी म्हटलं आपण गाडी घेऊन जाऊ दवाखान्यामध्ये. तर ते बोलले नाही, थांबा, याचा विचार घेऊ, त्याचा विचार घेऊ, असं करून ना ते थांबले. म्हटलं खर्चाचं वगैरे का असेल तर मी बघेन. असं करताना मग 4:30 वाजले आणि तो मामा मला सांगायला आला की चला सर आता आपण घेऊन जाऊ असं दवाखान्यामध्ये. 12 वाजल्यापासून 4:30 वाजता आला. तर मग मॅडमला पण मी सांगितलं, तर मॅडम पण बोलल्या की ठीक आहे आपण काहीतरी खर्चाचं करू. मी निघालो गाडी घेऊन आणि अर्ध्या रस्त्यामध्ये त्या प्राणी किती वाईट वाटलं असेल. खूप म्हणजे मी तर म्हणजे सोडलं त्यांना आणि प्रेतावर पण नाही गेलो. कसं काय एवढ्या लहान मुलाच्या याच्यावर जाणार कसं नसेल. पण सर म्हणजे माझं म्हणजे एक म्हणजे तुम्ही आता एवढं हे पाहतात, आई बाप्पा आणि मुलं म्हणजे ग्रामीण विभागाकडे आई बापांचा एक काय दृष्टिकोन आहे मुलांच्या बाबतीत, का मूल जर शिकतंय किंवा नाही शिकायचं, याचा आई बापांचा तुमचा आज 21 वर्षाचा अनुभव आहे, याच्यामध्ये तुमचा काय दृष्टिकोन राहिला आई बाप आणि ग्रामीण शिक्षण आणि विद्यार्थी? आता प्रत्येक मुलाला म्हणजे असं 50% पालक जे असे आहेत ना, की त्यांना असं वाटत असते मनापासून की आपला मुलगा पुढे जावा, असं शिकावा, पुढे जावं असं. पण ज्या 50% मध्ये जे म्हणजे काही पालक आहेत ना, त्यांना असं वाटते त्यांची 25% मुलं ही पुढे जातात आणि 25% मुलं मागे जातात. ते वातावरणाचा परिणाम, दुसरी मुलं कंपनीमध्ये जाणं हे वगैरे, आणि मग चांगली बुद्धिमत्तेची मुलं
अशी 10वी 12वी किंवा 10वीच्या याच्यामध्ये किंवा 11वी 12वी नंतर ती शाळा सोडून ना कंपनीमध्ये वगैरे असं पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्याची पकडतात. आणि भले ते हुशार असतात हा. तरी पण त्यांना जावंच आणि- लागतं हो पैशामुळे. हो. आणि ग्रामीण भागामध्ये मुलीच्या बाबतीत मी बघितलं ना तर अगदी किती हुशार मुलगी असली ना तरी सुद्धा तिला 7वी 8वीच्या वयामध्ये 5वीच्या वयामध्ये तिला ते सांगितलं जातं, तू बस आता मग 8वी पर्यंत शाळेत जायचं, नंतर तू बस शिक्षण. म्हणजे आई बापांची मेंटॅलिटी ग्रामीण हो, विभागात आहे की अजूनही- 5वी 7वी पर्यंतच तू हो. शिक, पुढे नाही. पण समजा ती विद्यार्थिनी हुशार असेल तर हुशार असतात आमच्या डोळ्यामध्ये नजरेमध्ये अगदी 90% पुढे जाणाऱ्या विद्यार्थिनी सुद्धा घरात बसतात घरात बसवलेल्या आणि आहे 10वी पालकांनी. 12वी नंतर लग्न लावून देतात मग. हो, अक्षरशः वाईट वाटते. म्हणजे याच्यासाठी मी खूप म्हणजे प्रयत्न केले. प्रयत्न पण केलेत. आणि मी जेव्हा तिकडे होतो तेव्हा मी म्हणजे असं बोलून पालकांना समजावून पाठवायचो. पण तरी आई असं बापा हायस्कूल समाज वाले- सर हो. समाजाचा हायस्कूलच्या प्रभाव सर. शिक्षकांना बोलवून त्यांच्यासोबत त्यांची समज काढायचो, तरी सुद्धा काही पालक म्हणजे नाही तर नाही ऐकणार. नाही 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 आम्हाला नाही जमणार असं. पण सर अशी मेंटॅलिटी असायचं कारण काय? तेच मला आता ह्यांच्या पालकांमध्ये तेवढी हे समज आलेली नाही अजूनपर्यंत. मग अशा वेळी म्हणजे आता समजा आमच्यासारखे शिक्षक पण म्हणजे हतबल होतात. बरोबर आहे. तुम्ही पालकांसमोर काय बोलणार आहे? शेवटी तुमचं पण एक हो. लिमिट आहे ना, त्याच्यावर हा, तुम्ही काय करणार असं. आहात? आणि नंतर मग समजा मुलं सुद्धा ऐकत नाही पालकांचं असं वगैरे होते. आणि आता समजा 6वी 7वीच्या लेवललाच मुलीला जर असं सांगितलं बस आता तुझं, मग ती मुलं सांगतात सर मला ना शाळेत नाही पाठवणार मिळत आता 8वी नंतर. म्हणजे त्यांना मुळात सांगितलेलं हा, असतं सांगितलं घरातूनच म्हणजे- की बाबा तुम्हाला आता पाठवलंच जाणार नाही, नाही. आता इथेच पाय खिचायला त्यांची सुरुवात होते. म्हणजे चांगल्या चांगल्या त्यांचं तसं नाही सर, ब्रेनच त्यांचा तसा हो. तयार केला जातो की अगदी. बाबा तुम्हाला आता 8वी नंतर शाळा आणि सोडायची आहे. एक प्रकारे मुलींवर म्हणजे बघा, एक म्हणजे हसण्या बागडण्याचं त्या मुलीचं वय वय आहे, आहे. खेळण्या बागडण्याचं वय आहे. एवढी चुनचुलीत एक तर मुलगी आमची, एवढा आवाज भारी आणि असे सगळे कामामध्ये फार म्हणजे तरबेज अशी. तर त्या मुलीला अक्षरशः ती रडायची. आणि पालकांचा एवढा दबाव बघा की त्या मुलीचं पण आज आनंदच समाज एवढा पुढे गेलेला अजूनही पालकांना कळत नाही का नाही, आपल्या अजून- मुलामधली तेच जर मुलगा असतं तर शिकवलं असतं ना. हा पण कदाचित मुलगी आहे म्हणून तुम्ही लगेच डिफरन्सिएशन करणार तिथे. डिफरन्शियन्स करतात तसं. ह्या मामल्यात मी मनापासून सर मी खूप लकी आहे. माझ्या आईने माझा भाऊ आणि माझ्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही, म्हणून मी आज या पदावर आहे. बरोबर. बऱ्याच आणि आणि ती अशी- पण गावाकडची बरं का, अशी असं पण मुलं आहे शहरातली म्हणजे पुढे सर. सुद्धा गेलेली आहेत. आता माझी एक मुलगी शिक्षिका झालेली आहे. किती बरं वाटतं. खूप बरं वाटते. आता मी शिकवलेलं आहे, एक ग्रामसेविकेच्या म्हणजे वेटिंग लिस्टला आहे. वा, असं. आणि एक चांगली शिक्षक म्हणून तेच हो, महत्वाचं आहे सर. गुणवत्तेमध्ये सुद्धा चांगली मुलं काही पुढे गेलेली आहेत. पण जी म्हणजे ज्यांचे पालक आमचा मान राखल्या ज्या पालकांनी म्हणजे की सर सांगतात ते बरोबर आहे, तर मग तशी ती पोरं गेलेली आहेत. तेच महत्वाचं सर. पण म्हणजे आता तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये आपल्या ग्रामीण विभागाच्या शाळांमध्ये असा काय बदल हवा का जे शहरी शाळा ज्या आहेत त्यांच्याबरोबर ते कॉम्पिटिशन देऊ शकते? तुमचा अनुभव का? एकदम प्युअर, याच्यामध्ये काही नाही, कोण काय विचार करेल याच्यापेक्षा आपण काय बोलतोय हे महत्वाचं. बरोबर. आता म्हणजे मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये पण मी नर्गिस दत्त फाउंडेशन ही संस्था पण आणलेली. आणि त्यांनी म्हणजे अशी म्हणजे 10वीतून मुलं का जात शाळेत नाही पुढे, तर मग त्यांच्याकडे फी भरायला पैसे नाही. जी 5-6 हजार रुपयाची फी असते वर्षाची, ती त्यांच्याकडे भरायला पैसे नाहीत. म्हणून मग त्यांच्या समोर हा प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी जी मुलं म्हणजे अशी आहेत की म्हणजे सर्वच मुलांना जी 10वी पास आहेत त्या सर्वच मुलांना त्यांनी त्यांची फी भरायचं ठरवलं. आणि असं सुद्धा म्हणजे प्रयत्न असं म्हणू केलेले आहेत. शकतो का आपण की समजा गव्हर्नमेंटने थोडी शिथिलता पकडली हम्म. ग्रामीण भागामध्ये, शहरी हा. नाही, शहरामध्ये पैसा आहे म्हणून शिक्षक म्हणजे विद्यार्थी शिकतायत, आणि ग्रामीण विभागामध्ये जर गव्हर्नमेंटने थोडी फीज मध्ये जर शिथिलता आणली बरोबर. तर विद्यार्थी पुढे जाऊ शकतात. आता समजा आपल्या ह्या शाळेची आपण गोष्ट करू. विद्यार्थी शिकतायत, बसतायत, बोलतात. मला आपल्या शाळेचं भारी काय वाटलं माहिती तुम्हाला? मी जेव्हा शहरी शाळांमध्ये पाहते ना, पहिलीचा वर्ग वेगळा, दुसरीचा वर्ग वेगळा, तिसरीचा वर्ग वेगळा, चौथीचा, इथे सगळी मुलं एकमेकावर 1ली ते 7वी सगळे एकत्र आहेत बरोबर. आणि सगळे एकत्र खेळतात. हे जिल्हा परिषद शाळांमध्ये हा फायदा आहे की सगळी मुलं एकत्र. हा, त्याच्यामुळे ते एकमेकांना ओळखतात. एखाद्याचे हा. चांगलं गुण आहे तो दुसरा घेतो, दुसऱ्याचा चांगला गुण हा, तिसरा हे घेतोय. मोठ्यांपासून लहान शिकत जातात. आता जसं मी आली तेव्हा कोणी झाडू मारतंय, कोणी काय, इथे पिऊनची सुद्धा गरज नाही, कारण नाही. पोरं स्वतः जिम्मेदारीने कामं स्वतः करतायत. जिम्मेदारीने. आणि एक ते श्रम प्रतिष्ठा जे मूल्य आहे
त्याचं आपल्याला हे मुलांमध्ये रुजवता येते. रुजवायचंय. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याकडे आजही मुलगा जो आहे कधी झाडूला हात लावणार नाही हे आता म्हणजे शिकवलं जातं, पण मुलांमध्ये ते शिकवलंच जातं. म्हणजे ह्या शाळेचा इतिहास असा मी जाणलेला आहे की शाळा आहे ना पूर्ण इकडे हिरवळ होती असं म्हणजे. हा मी आली होती. हा, तुम्ही हिरवळ होती. बघितलं असेल हिरवळ असं. होती. हो हो. म्हणजे मी ते फक्त फोटोतच बघितलेले आहे, प्रत्यक्ष बघितले नाही, पण आता थोडीशी बघणं अवस्था दिसते आपल्याला या शाळेत. लक्षच दिलं गेलं नाही ना सर. आता शिक्षकच नाही इथे. आता तुम्ही 4 शिक्षकच दिवसापूर्वी आलेत. ह्या विद्यार्थ्यांच्या मध्ये बुद्धिमत्ता आहे पण शिक्षक नाही. असं एका शाळेबरोबर नाही ना सर. असं भरपूर शाळांमध्ये भरपूर शाळांमध्ये असं आहे. ते शिक्षकच मिळत नाही, आणि विद्यार्थी आता आहेत. म्हणजे जर समजा इथे एवढा सुशिक्षित समाज असून अशी शाळेची अवस्था होते, तर मग ग्रामीण भागामध्ये आदिवासी खेडेपाडे जे भागामध्ये आहेत त्यांच्यामध्ये काय परिस्थिती अशी काय परिस्थिती होणार. आणि मुळात जाणारच असंही ना. नाही की हा ठिकाण खूप जास्त आहे. आई बापा तर थोडीफार शिकलेली आहेत इथे तर काय प्रश्नच नाही मिळत. आई बाबा शिक्षकापेक्षा जास्त मेहनत घेतात मुलांवरती. आणि त्यांची त्याच्यामुळे इच्छा आहे की आमच्या मुलाने शिकावं. एका मुलाचा तर दुसरीच्या एका मुलाचा 17-18 एक पाठ झालेला आहे. हा आता पहिलीच्या मुलीचा 5वाही पाडा झालेला आहे, 6वा पण झालेला आहे. एवढ्या लहान आणि वयाची इंग्रजी तीक्ष्ण सुद्धा वाचन मस्त करतात ही पोरं. इंग्रजी वाचन पण चांगलं आहे. हो, इंग्रजी वाचन पण खूप छान करतात. अगदी ते सर बोलत होते, मी नाही बघितलं, पण दुसरीची मुलं सुद्धा वाचन करतात. मी नाही, काल खूप वाचन हुशार आहेत केलं, मुलं. इंग्रजी वाचन घेतलं, तर अगदी आमच्या आदिवासी समाजाची मुलं होते, अस्खलित इंग्रजी वाचत होते काल. हा ना. हो, एवढं भारी म्हणजे गुणवत्ता म्हणजे इथे टिकून राहिलेली आहे असं. ते पालकांमुळे म्हणजे शिक्षक नसतात आणि आली तर किती हे मी होईल. ते एक बघतो की जे सरपंच साहेब दुर्गेश भोईर आहेत, खूप त्यांना शिक्षणाची एवढी आवड आहे ना का खूपच खूप म्हणजे मेहनत करतात. खूप मेहनत याच्यासाठी आहे. आणि खरोखर त्यांच्या कार्याला सलाम आहे माझा. नाही दुर्गेश आमचा विद्यार्थीच. आणि आम्ही म्हणजे मी 11वी-12वीला असताना म्हणजे तेवढंच अशी मेहनती मुलं होता. असे ना आणि तो अशी माणसं- सरपंच आहे एवढ्या लहान वयात. दुर्गेश हे महत्वाचं आहे. हो, आणि त्यांना मान सन्मानाची गरज नाही नाही म्हणजे नाही असं. नाही आता मी फक्त एका फोनवर दुर्गेश बोलाय की मॅडम मी येतो म्हणून असं. आणि कसं आमचं विद्यार्थी शिक्षकाचं नातं खूप. इव्हन शिल्पा ती सुद्धा माझीच विद्यार्थी. काय सांगताय, अरे बापरे. हे एकाच बॅचचे सर. आणि ओके, मग ते प्रियंका कुडू पण तुमच्या घरत प्रियंका किरण घरत, कारण ते बोलत होते की आमचे हे वर्ग मित्र आहेत असं. हा ना. नाही ते सगळे एकत्र. सगळे हुशारच नुसती मुलं आहे ती. छान आहे. फक्त एवढं आहे माझं म्हणणं की गव्हर्नमेंटने थोड्याशा या गोष्टींकडे लक्ष द्यावं, शिक्षक भरती करावी. ठीक आहे, सगळ्या गोष्टींसाठी आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो सर, तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत, पण जिथे खरं माझं हे वैयक्तिक मत आहे असं की तुम्हाला याच्यासाठी पैसा आहे, पण तुम्हाला जिथे गरज आहे तिथे शिक्षक भरती नाहीये, शिक्षक नाहीये. आता इथे मी अजून तूर्त अध्यापन म्हणून आहे. तूर्त आहे मी, माझा 4 म्हणजे अजून तिकडेच आहे, सोनाव्यालाच ते जायशेत ठाकूरपाडा. इथून फार लांब आहे ते. म्हणजे हे आणि तुम्ही एवढ्या लांबून येतात मुलांसाठी स्पेसिफिकली. सोन्यावरून येतोय मी. महत्वाचं आहे. हा, तर तिकडे तर अजून परिस्थिती गंभीर आहे असं. पण ह्या गोष्टींकडे गव्हर्नमेंट कधी लक्ष देणार सर? आता इथे जे शिक्षक आहेत ते कंत्राटी शिक्षक आहेत. ते पण कंत्राटीच आहेत. ते पण परमनंट नाही. परमनंट नाहीत. आणि अगदी आत्ताच जॉईन झालेले आहेत. आणि त्यांना मानधन किती असतं कंत्राटीनं? त्यांना काय 20,000 का काहीतरी आहे असं. बापरे. 20,000 आहे. आणि त्यांना कसलाच अनुभव नाही, अगदी शिकवण्याचा अनुभव नाही किंवा ह्या प्रशासकीय त्या कामाचा. शिक्षकांना सुद्धा शिकवावं लागतं की शिकवावं कसं. ओ, आणि बघा आता बघा, आता समजा इथे येऊन ते 1-2 महिने झाले असतील, पण एवढ्या मोठी, आता ही मोठी शाळा आहे, 7वी पर्यंत शाळा, एवढ्या मोठ्या शाळेचा चार्ज त्यांच्या हातामध्ये आलेला आहे. म्हणजे एवढी मोठी, त्याच्यामध्ये त्यांना सगळे दैनंदिनी पूर्ण करायची, काय शिकवणं ते पूर्ण करायचं. मग विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं का बाकीची गधामजुरी करत बसायची, तो पण प्रश्न आहे. एका शिक्षकाचं कामच नाही असं वाटते मला. पण इथे आता आम्ही 2 शिक्षक आहोत, तरी सुद्धा आता समजा 5वी 6वी 7वीला 3 वर्ग माझ्याकडे आहेत, तर ते नाही सगळ्यांना पुरं पडतायत. सर मी मराठी शाळेतून शिकलेली आहे. म्हणजे आमची जी मराठी शाळा होती ना, मी म्हणेल की याच्यापेक्षा खूप चांगली नव्हती, पण आम्हाला फक्त 2 शिक्षक होते. 1ली, 2री, 3री, 4थी सगळे तेच शिकवायचे. बरोबर. 1लीची लाईन, 2रीची लाईन, 3रीची लाईन, 4थीची लाईन, ते फक्त डिवायडेड होते. तर कोणता शिक्षक काय घेणार आणि कोणता आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगते सर, आम्ही बुद्धिमत्तेवर नव्हतं आमचं काही. आमच्या वेळेस समजा मी तुमच्याशी गोड गोड बोलली तर तुमची मी फेवरेट स्टुडंट,
बरं. हा सुद्धा आमच्या कालावधीचा प्रकार आहे का तुमच्याबरोबर मी गोड गोड बोली, मग मी जर तुम्हाला काही खायला आणून दिलं, आमचे मार्क सुद्धा त्याच्यावर होते सर. कसं आहे का? बापरे. नाही, आमचे मार्क सुद्धा त्याच्यावर होते, खोटं नाही सांगत. आमच्या बुद्धिमत्तेवर आमचे मार्क कमी होते. हे आमच्या कालावधीची गोष्ट आहे. बरोबर. आता शक्यता ते सिनियरिओ बदललेलं असेल असं मला आता वाटतं. कसं जिल्हा परिषद शिक्षक तरी तसा म्हणजे भेद करत नाही. हे त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ मला किती वर्ष आणि झाली. आता कसं आताचे जे शिक्षक आहेत ना ते म्हणजे विद्यार्थ्याची गुणवत्ता बघतात असं, आणि त्याच्या जो गुण असेल त्या गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करतात. पण फक्त एवढंच एकच आहे की शिक्षकाला वेळच नाही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला. हे मात्र 100% आहे. खूप कामं, अशैक्षणिक कामं, म्हणजे आता हे खूप सर तेच जास्त वाढलेलं आहे. सर्वे, आता परत असाक्षरांचं ते काय नवसाक्षरांची परीक्षा घेणं, ते पण तुमच्याचकडे आहे. हो ते पण म्हणजे त्यांना बाकीचेच काम करता करता वेळ जातो. त्यांना शिकवायचं. परत ते BLOचं काम असते, मतदार याद्यांचं शिक्षकांकडे, ते पण तुमच्याचकडे. हो ते पण असते. अजून भरपूर असं इलेक्शन तर ठीक म्हणजे आहे, कामच संपत नाही सर. काम संपतच नाही. आणि त्याच्यानंतर मीटिंग असतील, त्या मिटिंगांना meeting आज बघा, आज परत ट्रेनिंग आहे. 2 शिक्षकांचं होतं, पण आता इकडे 2च शिक्षक आहेत तर 2 जाऊ शकत नाही, पण 1 शिक्षक गेलेले आहेत तिकडे. आता मी 1 शिक्षक इकडे 7 वर्ग, अशी परिस्थिती. सांगा बरं, पहिलीच्या वर्गाला तर प्रॉपर शिक्षक तिथे उभाच पाहिजे. पहिली दुसरीच्या छोटे आहेत ना मुलं, पण हो. सर पहिलीचे विद्यार्थी पण खूप हुशार हुशार आहेत. हुशार आहेत. मी एक गप्पा मारल्या त्याच्यावर, स्वरा आणि अजून एक मुलगी होती, हो खूप हुशार आहे. म्हणजे तिला पाडे एवढ्या लहान वयात येतात, खूप महत्वाचं म्हणजे आहे ते. 5 पर्यंत पाडे आले म्हणजे फार झाले ते हा. पहिलीच्या वयामध्ये. सर पण मग आता तुम्ही कांद्रेभुऱ्याच्या शाळेचं पाहता, इथे कशाची गरज आहे सध्या? इकडे शिक्षकांची गरज आहे. नुसते शिक्षक की चांगले शिक्षक? चांगले तर आता म्हणजे आताचे जे शिक्षक आहेत ना ते चांगलेच म्हणजे आहेत. कसं तर त्यांच्याकडून म्हणजे आता आमचे वरचे KP किंवा काय असं त्यांच्याकडून मग ते चेक केलं जातं. आता निपुण भारत हा उपक्रम शासनाने राबवला. त्याच्यामध्ये जी म्हणजे मुलं अभ्यासामध्ये, वाचन लेखनामध्ये मागे आहेत त्यांचा भरपूर सराव झाला. निपुण भारत. त्याच्यानंतर मग आपल्या पालघरने एक निपुण पालघर म्हणून निपुण पालघर उपक्रम राबवला. त्याच्यामध्ये सुद्धा मुलांची गुणवत्ता म्हणजे वाढीस लागली. म्हणजे हे उपक्रम ना त्याच्यातून म्हणजे मुलांची पडताळणी झाली, वाचनाचा स्तर त्यांचा ते लक्षात आला, आणि त्याच्यातून मग त्या मुलाला पुढे मी तुम्हाला शिक्षक आणि चांगला शिक्षक हा शब्द वापरण्याचं कारण आहे की एक जो नॉर्मल शिक्षक असतो तो शिक्षक फक्त एक गव्हर्नमेंटचा जर असेल तर तो पैशाचा विचार करून होतो का त्याला कामं पुरी करायची. आणि चांगला शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आत्मा घालून पोरांची आत्मा आणि मन जागृत करायचा प्रयत्न करतो का तुला हे करायचंय. कारण हे मी स्वतः केलेलं आहे. मी सुद्धा एवढ्या वर्षात राहिलेले सर. मी अशीही लोक पाहिलेत का जी फक्त तेवढ्यापुरती काम करतायत, येतायत, तास भरतायत, निघून जातात. त्यांना विद्यार्थ्यांशी काही लेणं देणं नाही, कारण त्यांना फक्त त्यांच्या अकाउंटला पगार आला पाहिजे. नाही तर सर सत्य आहे हे. बरोबर. आता तुम्ही कसं म्हणतात की बाबा पोरांमध्ये प्रत्येक शिक्षक बोलतोय का हा तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्ही सांगा? नाही बोलत. नाही, आपल्याला कसं ज्या कामासाठी आता केलेल्या हे तुम्हाला वाटतं ना सर नियुक्ती झालेली आहे ते काम अगदी प्रेमाने, आणि आपल्याला कसं त्या मुलं पुढे कशी जातील ह्याच्यासाठीच आपण झटत असतो. तुम्ही एवढ्या मी माझा अनुभव सांगते तुम्हाला, मी मनापासून सांगते. माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्याला त्याची 100% देतो असं गरजेचं नाहीये. बरोबर. आणि जो चांगला शिक्षक असतो तो शिक्षक स्वतःच्या आत्म्यापेक्षा जास्त काढून देतो, एवढं मला माहिती आहे. म्हणजे जर त्याला 7 तासाची ड्युटी आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो तो 10 तास काम करत असतो. त्याचं कामच संपत नाही. हो, खरी गोष्ट आहे. कामच संपत नाही त्याचं. नाही संपत. घरी जाऊन सुद्धा काही शिक्षक लिखापडीचं काम करतात. तेच आहे ना असं. आणि तेव्हा ते मग त्यांची शाळा वगैरे ती पुढे जाते, अशी शिक्षक सुद्धा आहेत असं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना सर साध्या भाषेत की आत्ताच्या शिक्षकाला कामं वाढलेली आहेत भरपूर. त्या कामांमुळे त्याला जेवढी एनर्जी विद्यार्थ्यांना द्यावी लागते तेवढी त्याला देता येत नाही. आणि तो कामं करता करता आणि जेवढं त्याला शिकवता येतं तेवढं शिकून मग पुढची विद्यार्थी हे करतात. बरोबर. पण विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण ओळखून मला असं वाटतं 10वी-12वी पर्यंत जर त्यांना पुढे नेलं तर ते खूप मोठ्या पदावर जातील असं मला वैयक्तिक वाटतं. हो, त्याच गुणाला धरून जर पुढे तो गेला तर ते पुढे जाऊ शकतात असं.